हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. पूजा वाल्लेकर या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. लवकरच अक्षय तृतीया येते आणि सर्वांना विचार पडलेला असतो या अक्षय तृतीयेच्या सणाला काय बनवावं. तर आज मी तुम्हाला झटपट बनणारी थाळी बनवून दाखवणार आहे आणि ती पण साधी सोपी पद्धत. कारण की कसं उन्हाळा असतो आणि शक्यतो पुरणपोळी खूप लोकांना आवडत देखील नाही. तर आज मी कोणती थाळी बनवते ते तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि मी डाळ शिजवून घेते. तुरीची डाळ आहे, वरणासाठी मी डाळ पहिले शिजवून घेते. इकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण उसळ बनवून घेऊया. ही मोड आलेली उसळ आहे, ती मी बनवणार आहे. तेल गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये कढीपत्ता, जिरं मोहरी टाकून घेऊया. हे व्यवस्थित तडतडू द्यायचं. नंतर कांदा, लसूण, टोमॅटो आणि अद्रकची ही पेस्ट करून घेतलेली आहे, ती यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तेलामध्ये मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आपण संगमनेरी कोथिंबीर मसाला टाकून घेऊया. 2 चमचे टाकत आहे. आपलं घरगुती लाल तिखट 1.5 चमचा, थोडी हळद पावडर. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. मसाले छान फ्राय झाले, यामध्ये मटकी टाकून घेऊया. थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढा मटकीला रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्या मटकी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. छान उकळी फुटू द्यायची. आपण यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया. मटकीमध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करायचे. तर फायनली आपली मटकी छान शिजलेली आहे आणि मस्त तरी देखील आलेली आहे. तर रेडी आहे आपली मटकी. तर आपली डाळ शिजलेली आहे, व्यवस्थित अशी डाळ शिजली गेलेली आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया. वरणाच्या फोडणीसाठी कढीपत्ता, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण छान परतले गेलेले आहे. त्यामध्ये थोडी हळद पावडर टाकूया आणि जी डाळ शिजून घेतलेली आहे ती पण लगेच टाकून घेऊया आपण. आणि वरणासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊया. आणि डाळीला आपले छान उकळी आलेले आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि तयार झालेली आहे आपली डाळ. आता भात बनवून घेऊया. भातासाठी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरा राईस भात बनवणार आहोत आपण. पाणी टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकूया. पाण्याला चांगली उकळी आली आहे, त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. सणाच्या स्वयंपाकामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे गोडाचा असतो. तर मी आता खीर बनवते. खीर बनवण्यासाठी मी पहिले तूप ठेवलेलं आहे. तूप व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडासा रवा ऍड करूया. रवा थोडासा लाल होऊन द्यायचा तुपामध्ये. नंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले हे काजू बदाम टाकून घेऊ. ते पण तुपामध्ये व्यवस्थित थोडं भाजू देऊ. काजू बदाम रवा व्यवस्थित तुपामध्ये फ्राय झालेले आहे, त्यामध्ये आपण खोबरं ऍड करून घेऊया. खोबरं व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. जास्त जळू द्यायचं नाहीये तूप.
बघू शकता लालसर असं परतलं गेलेलं आहे. त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. खिरीमध्ये तुम्हाला जेवढं प्रमाण गोडाचं पाहिजे तेवढी साखर ऍड करायची आणि मंद आचेवर व्यवस्थित खीर उकळू द्यायची. तर खिरीला छान उकळी आलेली आहे आणि बघू शकता खीर खूप सुंदर अशी झाली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही. मस्त काजू बदाम छान खीर तयार झालेली आहे आपली. आता आपण गॅस बंद करूया. कुरडईसाठी ठेवले तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये कुरडई टाकून देऊ. मस्त असे कुरडई फुललेली आहे. आता बऱ्यापैकी स्वयंपाक होतच आलेला आहे. कुरडया पापड्या तळून झालेल्या आहे. त्याच तेलामध्ये गरम तेल आहे तर मी पुऱ्या तळून घेत आहे. छान अशी पुरी फुललेली आहे. अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहोत. भजी बनवण्यासाठी मी पीठ काढून घेतलेले आहे. त्यामध्ये बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरं याची पेस्ट करून टाकलेली आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. मी बटाटा भजी करत आहे. ते बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. आपण भजी तेलामध्ये टाकून घेऊया. तर आताच तुम्ही व्हिडिओ बघितली मी काय काय बनवलेले आहे. तर या अक्षय तृतीयेच्या सणासाठी मी बनवलेले आहे खीर, श्रीखंड, पुरी, भजे, कुरडई, पापड, फरसाण, वरण भात आणि ही मटकीची उसळ. पेढा आहे जेवणात आणि फरसाण तर बाहेरूनच आणलेला आहे. आणि जेवणासोबत पिण्यासाठी आहे मस्त असं ताक, थंडगार असं ताक. सर्वांनाच आवडतं थंडगार असं ताक आणि जेवणाची मजा देखील वेगळी करतं. तर या अक्षय तृतीयेच्या सणाला तुम्ही काय बनवताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी